130वी घटना दुरुस्ती हे विधेयक संसदेमध्ये सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। तमिळनाडूमधील डीएमके सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सेंथिल बालाजी यांना अटक केल्यानंतर जो काही वाद झाला होता त्या वादानंतर हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 130वी घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेमध्ये मांडलंय आणि या विधेयकानुसार मंत्री केंद्र सरकारमधील असो की मग राज्य सरकारमधील जर त्या मंत्र्याला भ्रष्टाचार तसंच गंभीर गुन्ह्यांसंदर्भात ताब्यात घेण्यात आलं अथवा अटक करण्यात आली तर त्याला पदावरून हटवण्यात येईल। मात्र या विधेयकावरती विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। या विधेयकामध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर नीट विचार केला गेलेला नाही आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेवरती गंभीरपणे होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे। तसंच विरोधकांनी विधेयकातील काही तरतुदींवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि चिंता व्यक्त केलेली आहे की या बदलांमुळे नागरी स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्था प्रभावित होऊ शकते असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळेच त्यांनी विधेयकाची प्रत फाडत ती अमित शहांच्या दिशेने भिरकावली। यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। आता विरोधक ज्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरती आक्षेप घेत आहेत ती घटना दुरुस्ती नेमकी काय आहे हे समजून घेणं आधी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने ही घटना दुरुस्ती काय सांगते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळेला समजावून घेऊया। तर अनुच्छेद 75 पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहे। तर काय आहे 130वी घटना दुरुस्ती? घटनेच्या अनुच्छेद 75 मधील उपकलम 5 नंतर 5A अंतर्गत ते जोडण्यात येणार आहे। 5A नुसार 5 वर्षांहून अधिक शिक्षेचा गुन्हा आणि 30 दिवस तुरुंगवास झाल्यास मंत्री पद देखील जाणार आहे। मग 30 दिवस कोठडीमध्ये राहिल्यास 31व्या दिवशी पदावरून काढून टाकणं बंधनकारक असेल। तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने संबंधिताला पदावरून हटवण्यात येणार आहे। तर पंतप्रधानांनी सल्ला न दिल्यास 31व्या दिवशी मंत्री पदमुक्त समजला जाणार आहे। पंतप्रधान स्वतः 30 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास 31व्या दिवशी राजीनामा मात्र अनिवार्य असेल। 31व्या दिवशी पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास पदमुक्त मानण्यात येणार आहे। आरोप निश्चिती न झाल्यास राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा मंत्री पदावरती नियुक्ती। घटनेच्या अनुच्छेद 164 मधील उपकलम 4 नंतर 4A कलम जोडण्यात येणार आहे। तर एकंदरीतच काय तर 4A नुसार एखादा राज्यमंत्री 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असल्यास पदावरून त्याला हटवलं जाणार आहे। राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कारवाई केली जाणार आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सल्ला न दिल्यास 31व्या दिवशी संबंधिताचं मंत्रीपद जाणार आहे। 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असल्यास मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागणार। तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त मानण्यात येईल। आरोप सिद्ध न झाल्यास राज्यपाल मुख्यमंत्री पुन्हा एकदा पदावरती नियुक्ती करणार। तर एकंदरीतच काय आहे 130वी घटना दुरुस्ती ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर 130वी घटना